ठाण्यात सत्ताधारी शिवसेनाच विकास प्रकल्पांना खीळ घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। याचं उदाहरण म्हणजे एमएमआरडीएकडे गेलेलं शाई धरण। सेनेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प एमएमआरडीएकडे गेला आणि ठाणेकरांचं स्वतंत्र जलस्रोताचं स्वप्न हे स्वप्नरंजनच ठरलं अशी टीका त्यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे शाई धरणासारखा सोन्याची खाण असलेला प्रकल्प एमएमआरडीएकडे गेल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मात्र तहानलेलं राहावं लागणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले। शिवसेनेला ठाण्यात विकास प्रकल्प येऊच द्यायचे नाहीत असा टोला आमदार आव्हाडांनी लगावला। ज्या ठाणेकरांना स्वतःचं पाणी मिळालं असतं त्याच्यापासून केवळ शिवसेनेमुळे वंचित राहावं लागलं। हे मी का सांगतोय की त्यांची मानसिकताच अशी आहे की प्रकल्प येऊ द्यायचे नाहीत आणि ठाणेकरांनी आहे त्या स्थितीत मरणासन्न परिस्थितीमध्ये कायम राहावं। घोडबंदर रोड इथं दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे होणारे अपघात याकडे महापालिका दुर्लक्ष करतेय। घोडबंदर रोडसाठी 3 नवे उड्डाणपूल मंजूर करून घेतले, मात्र पालिका सेवा रस्त्यांची मंजुरीच देत नसल्यानं अपघातांची मालिका वाढतेय असं ते म्हणाले। एवढ्या जलद गतीने वाढणाऱ्या घोडबंदर रोडला एक एवढा मोठा कॉन्क्रीट रोड दिल्यानंतर तिथल्या ज्या गतीने गाड्या जात आहेत त्या गाड्यांची गती बघितल्यानंतर आपल्याला साहजिकच वाटेल की तिथे सर्व्हिस रोड दिले गेले पाहिजे। काय कारण आहे शिवसेनेने सर्व्हिस रोड अडवून ठेवायची? ठाण्यात अजूनही ट्रक टर्मिनल नाही, बस टर्मिनल नाही। ठाणेकरांना अद्यापही नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत। सरकारच्या मदतीचा ओघ इथले सत्ताधारी विनिमय करत नसल्यानं आटून जातो अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। या सर्व प्रकल्पांसाठी आणि ठाणेकरांच्या भल्यासाठी आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण बंडाचं रणशिंग फुंकून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं यावेळी आव्हाडांनी जाहीर केलंय। आपली मुंबई, ठाणे। आता बातमी काश्मीरमध्ये।